बघा तुम्हाला सर्वांना, आम्ही कलाकार आहोत, तर प्लीज कुठल्या कलाकाराला कोणासोबत म्हणजे काही गोष्टींमध्ये घालू नका. मी कला सादर केली आहे, बाकी काही नाही, पुढचं मला काही माहित नाही. जो आरोपी असल, जो मिळेल त्याला खूप कडक शिक्षा मिळावी, बस मी एवढंच सांगते. आणि मी आवर्जून वैष्णवी त्यांच्याकडनंच आहे. पेपरमध्ये टीव्हीमध्ये पाहिलंच असेल, अगवणे कुटुंबात त्यानंतर तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्या काळात तुम्ही तो डान्स केला होता पहिला समोरचा, तर काय झालं होतं नेमकं आणि याकडे तुम्ही कसं बघताय? जे झालं ते खूप दुर्दैवी होतं. मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी तर एकच म्हणाल की ज्याने ही चूक केली, जो आरोपी आहे, जो म्हणजे अजून तरी आरोपी कळला नाहीये, जो आरोपी असल, जो मिळेल त्याला खूप कडक शिक्षा मिळावी, बस मी एवढंच सांगते. आणि मी आवर्जून वैष्णवी त्यांच्याकडनंच आहे, काही विषय नाही. तुम्ही त्या गावात जाऊन अगवणे कुटुंबाच्या कार्यक्रमात तुम्ही हजेरी लावली होती, तुझं काय डान्स झाला, त्यानंतर खूप काही चर्चा झाली, तो तुमचा व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यानंतर तुम्हाला कसं वाटतं, काय सांगताल नेमकं? कसं वाटतंय, कसं वाटणार दादा, वाईट ही गोष्ट खूप दुःखाची गोष्ट आहे. आणि असं नाहीये की आम्ही कलाकार आहोत, आम्ही बऱ्याच गावी, प्रत्येक गावी जाऊन कार्यक्रम करतो, की असं नाहीये की पुढे काय होईल आम्हाला माहित नाही. आणि आम्ही एवढी विचारपूस करणं हे आमचं काम नाहीये. आम्ही कलाकार सादर करतो, मी लावणी सादर करते, डान्स सादर करते, आमचे बरेच कलाकार आहेत, पूर्ण टीम आहे. आणि जी मॅनेजमेंट माझी टीम आहे ते कार्यक्रम बघतात. म्हणून याचा म्हणजे मला ह्या गोष्टीचं काही माहित नाही, पण मॅनेजमेंट टीम वगैरे हे सगळी गोष्ट, हे सगळे जे कार्यक्रम घेण्याचे काम वगैरे हे सगळी टीमच बघते. अनुभव कसा होता? छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांच्या सुनांना ठरलेले काही काही एक्सपेक्टेशन्स होत्या त्यांच्या. तुमच्या कार्यक्रमाचं संपूर्ण मानधन तुम्हाला मिळालं होतं का? हो, मिळालं का ना, सगळं मानधन मिळालं, कार्यक्रम छान झाला, सगळं व्यवस्थित झालं. व्हिडिओ आत्ता तो परत व्हायरल मी बघितलं व्हिडिओ. मी पाहिल्यावर मी म्हटलं अरे हे काय, मला काही गोष्ट माहित नव्हती ऍक्च्युली. मी जसे व्हिडिओ बघायला लागले की हे परत मला काय वाटलं की एखादं टाकतं चुकून, ते नंतर मला काही गोष्टी कळल्या, मी बघितलं, विचारपूस केली, तर हे आमचे जे टीम आहे पूर्ण, जे कार्यक्रम बघते ते बघतात सगळं, ते मला काही हे नाही. पण मी एकच सांगते बघा तुम्हाला सर्वांना, आम्ही कलाकार आहोत, तर प्लीज कुठल्या कलाकाराला कोणासोबत म्हणजे काही गोष्टींमध्ये घालू नका. मी कला सादर केली आहे, बाकी काही नाही, पुढचं मला काही माहित नाही. दोस्ती म्हणजे काय, आता आपलं दोस्तीवरचं गाणं, तर त्याबद्दल आता मी बऱ्याच गोष्टींना सामोरी गेली, बऱ्याच गोष्टी ट्रोल झाली, काय झालं काय नाही XYZ, पण बऱ्याच माझी जी टीम आहे ती माझी मैत्रीण, त्या माझ्या मैत्रिणीच नाही तर त्या माझ्या बहिणी पण आहेत. आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीला मला सपोर्ट केलाय, की असं नाही की कोणी साथ सोडून दिली, सगळ्यांनी मला साथ दिली. आणि दुःखात साथ देणं यालाच मैत्री म्हणतात. मला हेच कळतं, म्हणून थँक्यू. आणि हे मला आता नवीन मित्र मैत्रिणी नवीन मिळाले, अजून छान वाटतंय. थँक्यू.